तर नमस्कार मित्रांनो। तर महाराष्ट्र शासनाकडून एक लेटेस्ट अपडेट आलेला आहे, तो म्हणजे कॅरी ऑनचा। तर वायडी पडलेले जेवढे मेंबर्स असतील, जेवढे विद्यार्थी असतील, तर टेन्शन घेऊ नका, आता तुमच्यासाठी कॅरी ऑन आलेला आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगितलंय, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये, की कॅरी ऑन कोण कोणाला आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की कॅरी ऑन कशा प्रकारे आला आहे। तर जे पण आता ज्यांचं पण सेकंड इयर निघाल नसेल, त्यांना लास्ट इयरला एंट्री भेटत नाही, तुम्हाला माहितीच आहे। आणि ज्यांचा फर्स्ट इयर निघत नाही, त्यांना थर्ड इयरला एंट्री नाही। तर कशा प्रकारे कॅरी ऑन ऍप्लिकेबल झालेला आहे, पण तो इंजिनिअरिंगला आहे का? कॅरी ऑनचा जीआर आलेला, जे पण भरपूर जणांना समजत नाही की तो जीआर मध्ये नेमकं ऍक्च्युअली दिलेलं काय असतं। भरपूर जणांचे डाऊट असतात, तर आज तुमचे सगळे डाऊट क्लिअर करणार या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला व्हिडिओला करूया स्टार्ट। तर कॅरी ऑन म्हणजे काय, सगळ्यांचा मोठा प्रश्न आहे की कॅरी ऑन कशा प्रकारे ऍप्लिकेबल आहे आपल्याला। जे पण इंजिनिअरिंगला आहे त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की कॅरी ऑन इंजिनिअरिंगला आहे का। तर आता ही पीडीएफ आहे, तुम्ही पीडीएफ मध्येच तुम्ही बघू शकता। तर इथं क्लिअर मेन्शन आहे अभियांत्रिका म्हणजे इंजिनिअरिंगला हा ऍप्लिकेबल आहे कॅरी ऑन। त्यानंतर अजून सेकंड डाऊट आहे। सेकंड डाऊट भरपूर मुलांचा असा आहे की कॅरी ऑन आता ह्याच वर्षी का पुढच्या वर्षी। तर तिथं वर बघू शकता तुम्ही, क्लिअर मेन्शन आहे केवळ शैक्षणिक वर्ष 2024-25 म्हणजे ह्याच वर्षी तो ऍप्लिकेबल आहे कॅरी ऑन। पण तो कोण कोणाला ऍप्लिकेबल असणार, या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगितलेली। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। आणि त्यानंतर अजून एक प्रश्न आहे भरपूर जणांचा, तो प्रश्न म्हणजे कोणत्या युनिव्हर्सिटीला हा कॅरी ऑन ऍप्लिकेबल आहे। म्हणजे आपली पुणे युनिव्हर्सिटी झाली, मुंबई युनिव्हर्सिटी झाली, बाटा युनिव्हर्सिटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सगळ्या युनिव्हर्सिटी। तर कोणत्या युनिव्हर्सिटीला तो ऍप्लिकेबल आहे। तर तिथं वर क्लिअर मेन्शन केलेलं आहे त्यांनी की सगळ्या युनिव्हर्सिटीला तो ऍप्लिकेबल आहे। तिथं तुम्ही रीड करू शकता। राज्यातील सार्वजनिक विद्यापीठ, सार्वजनिक म्हणजे सगळ्या विद्यापीठांना तो कॅरी ऑन ऍप्लिकेबल आहे। तर जे वाढी पडलेले त्यांनी टेन्शन घेऊ नका। आणि टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो, एक लक्षात राहून द्यायचं, टेन्शन घ्यायचं नाही। जीवनामध्ये काही झालं नाही तर दुसरं काहीतरी करायचं, बट टेन्शन घ्यायचं नाही। वायडी पडलं म्हणजे देवाने आपल्याला एक चान्स दिलेला आहे की काहीतरी नवीन करून दाखवायचा। तर टेन्शन घेऊ नका। माझे सुद्धा फर्स्ट इयरला मित्रांनो 3 बॅकलॉग राहिली होती, मला सुद्धा टेन्शन आलं होतं की थर्ड इयरला एंट्री भेटेल की नाही। बट थर्ड इयरला एंट्री भेटलीच। लास्ट आपलं गोल्डन चान्स असतो, तुम्हाला माहिती। क्रिटिकलला मी 3 सब्जेक्ट काढलेले, म्हणजे मेकॅनिक्स झाला, त्यानंतर आपला ग्राफिक्स झाला, आणि लास्टवाला सगळ्यात अवघड M2। हेच विषय मित्रांनो निघत नाही, भरपूर मुलांचे हे विषय निघत नाही। पण टेन्शन घेऊ नका, आपले विषय निघतीलच, प्रयत्न करत जायचे, बाकी सगळे देव बघत असतो। आणि जे सध्या आता प्रेझेंट स्टेजवर वायडी आहे ना, त्यांच्यासाठी एकदम भारी न्यूज आहे, एकदम लेटेस्ट अपडेट आहे। तर आता तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो की कशा प्रकारे तो ऍप्लिकेबल आहे। म्हणजे ज्यांचं आता सेकंड इयर निघालं नाहीये त्याला लास्ट इयरला एंट्री भेटेल का। कारण तुम्हाला माहिती, सेकंड इयर जर निघालं नाही तर बी ला एंट्री भेटत नाही, आणि फर्स्ट इयर ज्यांचं निघालं नाही त्यांना टी ला एंट्री भेटत नाही। हा एकदम वेगळाच पॅटर्न इंजिनिअरिंगचा। आता स्क्रीनवर बघा, तुम्हाला मी कॅरी ऑनची प्रोसेस समजून सांगतो। आता कॅरी ऑनची प्रोसेस पहिले जे वायडी पडले त्यांनाच ऍप्लिकेबल होती। जर समजा आता समर सेमला तुम्ही पेपर दिलाय जून 2024ला, तर तुमचा तो सब्जेक्ट निघाला नाही, समजा फर्स्ट इयरचा मेकॅनिक्स, तो गोल्डनला गेला, क्रिटिकलला, मग तो क्लिअर झाला तुमचा, ते क्लिअर मेन्शन केलं मी विंटर सेम 2024चा, आणि मग तुम्ही इलिजिबल होता डायरेक्ट फर्स्ट इयरचा निघाला म्हणजे थर्ड इयरला। तर तुम्हाला आता एक्झाम्पल देऊन सांगतो कशा प्रकारे तुम्हाला कॅरी ऑन लागतो। तर आता फर्स्ट इयरवाल्यांचा बघा, फर्स्ट इयरवाल्यांचा समजा आता M1 बॅक राहिला, तर तो तुम्हाला माहिती सेकंड इयरला आपल्याला देतो, थर्ड सेमला देतो आणि फोर्थ सेमला देतो। बट या दोन्ही सेमला निघाला नाही तर तुम्ही क्लिअरली वायडी पडला आहात, तुम्ही वायडी पडता। तुमचा M1 निघाला नाही थर्ड सेमला पण, फोर्थ सेमला पण, सेकंड इयरला तुम्ही वायडी पडला, तर मग त्यानंतर अनऑफिशियली विंटर सेमला तुम्ही दिला 2024-25च्या, त्यानंतर तुमचा तो सब्जेक्ट क्लिअर झाला तर तुम्हाला थर्ड इयरला एंट्री भेटते। तर अशा प्रकारे तुम्हाला कॅरी ऑन ऍप्लिकेबल होतो। तर सेम अशाच प्रकारे आता सेकंड इयरचा बघूया आपण। आता सेकंड इयरचा समजा तुमचा बॅक राहिला, तर समजा आता तुमचा बॅक राहिला तो तुम्ही थर्ड इयरला येतात, 5व्या आणि 6व्या सेमला तो सब्जेक्ट देतात। तर M3 तुमचा बॅक आहे, तर M3 तुम्ही 5व्या आणि 6व्या सेमला दिला, बट निघाला नाही, त्यानंतर तुम्ही क्लिअरली वायडी पडता। आणि वायडी पडल्यानंतर तुम्हाला आता अनऑफिशियली तुम्हाला ॲडमिशन भेटत नाही, तुम्हाला सेकंड इयरचा निघाला नाही, तुम्हाला लास्ट इयरला भेटणार नाही। बट आता तुम्हाला कॅरी ऑन इथं लागणार, तुमचा सब्जेक्ट जर क्लिअर झाला, इलिजिबल फॉर BE, तुम्ही BE साठी इलिजिबल होता। कॅरी ऑनचा खूप फायदा होणार आहे, म्हणजे GR म्हणजे एक प्रकारे GR हा खूप छान प्रकारे आलेला आहे। तर ज्यांचे क्लिअर नव्हते होत तर त्यांना अजून एक चान्स दिलेला आहे। तर या चान्समध्ये तुम्ही आपला फायदा नक्की करून घ्या, आणि आपले सब्जेक्ट जे बॅक असतील ते नक्कीच क्लिअर करा। तर तुम्हाला शुभेच्छा। तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल आपल्या मराठी भाषेमध्ये, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि टेन्शन घेऊ नका मित्रांनो। वायडी पडले जे असतील
न्यूज तुम्हाला सांगितली कशा प्रकारे आलेली. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कायम असत राहा.